घरगुती चटणी करायची, नोकरी व्यवसायातून वेळ नाही, मग स्वाद मसालेमध्ये या। चवीला चटणी कशी हवी ते सांगा। निवडक मसाले भाजून कांदा शिजवून बारीक अशी चटणी करून देणार, तेही तुमच्या नजरेसमोर। वा, आता तुमच्या जेवणाला चव येणार। प्रत्येक गृहिणी अभिमानाने स्वाद मसालेचंच नाव घेणार। आमचा पत्ता स्वाद मसाले, गेस्ट हाऊस शेजारी पलूस, साळशिंगे रोड, महात्मा विद्यालय शेजारी विटा। संपर्क 99 625 215 88 558 081 62। आटपाडी तालुक्यामध्ये काँग्रेसचे नेते विशाल पाटील यांचा नुकताच गावभेटीचा दौरा संपन्न झालाय। या दौऱ्यामध्ये प्रत्येक गावामध्ये गाव बैठक घेण्यात आली व येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात चाचणी घेण्यात आली आहे। पाटील यांचा दौरा सायंकाळी 7 ते 8च्या दरम्यान एका गावामध्ये आला होता। या गावामध्ये सर्वच पक्षाचे नेते, कार्यकर्ते, ग्रामस्थ या कार्यक्रमाला उपस्थित राहिले होते। त्यामध्ये सर्वपक्षीय पाठिंब्याने निवडून आलेले शिवसेनेचे सरपंच उपस्थित होते। त्यांनी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करीत असतानाच संपूर्ण गावाच्या समोर भावनेच्या भरात आमचे संपूर्ण गाव तुमच्या पाठीशी आहे असा शब्द दिल्याने राजकीय क्षेत्रामध्ये खळबळ उडाली आहे। सरपंच कोणत्याही पक्षाचा असो किंवा गावामध्ये येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत करणे त्यांचे काम आहे, परंतु संपूर्ण गावाचे मतदान देऊ हा शब्द अनेकांना खटकला असल्याने अनेक कार्यकर्ते, नेते सरपंचावर नाराज झाल्याचे दिसून येत आहे। सरपंचावर एका पक्षाचे शिक्कामोर्तब झाले, मग आपण इतर पक्षाच्या नेत्यांना संपूर्ण गावाची वकिलकी घेऊन शब्द कसा काय देता, हा गंभीर प्रश्न असून याची राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू आहे। ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये सरपंचांना राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपातील नाराज गट यांनी शिवसेनेच्या सरपंचाला निवडून दिले, परंतु काँग्रेसचे नेते लोकसभेसाठी चाचपणी घेण्यासाठी गाव दौरा करीत असताना यामध्ये समस्त ग्रामस्थांच्या समोर आम्ही संपूर्ण गाव तुमच्या पाठीशी आहे असे जबाबदार व्यक्ती सरपंच यांनी शब्द देणे हे कितपत योग्य याबाबत संपूर्ण तालुक्यात खुमासदार चर्चा सुरू आहे। तर तालुक्याचे काँग्रेसचे नेते संपूर्ण तालुक्यामध्ये सांगत आहेत की एका गावच्या सेनेच्या सरपंचाने नियोजन चांगले केले होते, त्या गावातून चांगला प्रतिसाद मिळाला असे खुद्द काँग्रेस नेतेच तालुक्यातून सांगून राहिले। ब्युरो रिपोर्ट, 7 स्टार न्यूज।